माळशेज घाटामधली मजा बघा, जबरदस्त मजा अशी पाहायला भेटते. घाटामध्ये दरड बघा कशी कोसळली 4-5 दिवसापूर्वी. आणि बघा किती उंचावरून पडतोय छान असं. आपण या वॉटरफॉलच्या इथे पुन्हा एकदा आलेलो आहोत असं. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण चाललेलो आहोत माळशेज घाट पाहण्यासाठी. तर पावसाळ्यातला माळशेज घाट कसा असतं ते तुम्हाला आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला म्हणजे आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपण आज जाणार आहोत ना बाईकने. दरवर्षी आपण बाईकनेच जातो. खूप सारी मजा मस्ती आपण ह्या माळशेज घाटामध्ये पाहत असतो. वेगवेगळे नजारे आपल्याला आणि वेगवेगळे धबधबे असे पाहत असतो. म्हणजे उल्हास नदी ही आपल्याला पाहायला भेटते. ते बघा पाणी थोडं कमी आहे तसं, त्याप्रमाणे एक नंबर केवढी मोठी नदी आपल्याला पाहायला भेटते. आपण त्या ब्रिजवरती जबरदस्त अशी नदी पाहायला भेटते. त्यांची मारामार झाली. अरे आयला भांडतात एकमेकांशी. अरे भाई भाटीच्या मायला तू का राहिला इकडे? हा सोंट्या राहिला इकडे, कुत्रा इकडं. छान असा मस्तपैकी पावसाळ्यामधला आपल्याला पाहायला भेटतो रस्ता. छान असा मस्तपैकी हिरवगार, दोन्ही साईडला झाडे असे बघा ना. अशी आपल्याला आंबेशिव नदी पाहायला भेटते. मस्त गडूळ पाणी असा पाहायला भेटते. पाऊस पाहिजे होता कुठेतरी अजून. पाऊस अजून काही इकडे लागत नाही. डोंगर पट्ट्यामध्ये चांगला लागत असेल पाऊस. तर मंडळी, तुम्ही जर माळशेज घाटामध्ये येत असाल ना, तर मुंबईपासून तर हल्ली 130 किलोमीटर आणि पुण्यापासून आहे ते 120 किलोमीटर ते 125 किलोमीटर असा प्रवास आहे. आणि मुंबई आणि पुण्याच्या सीमेलगतच हा माळशेज घाट आपल्याला पाहायला भेटतो. असा मुरबाड गाडी आली असती, शहापूर मुरबाड इकडे जरा गाड्या रस्त्याला आहेत छान अशा. हायवे आहे ना मस्त. आणि तुम्ही जर या माळशेज घाटामध्ये येत असाल ना, तुमच्याकडे हेल्मेट, PUC पुढे चेकिंग जोरात होत असते. पोलीस असतात पुढे. लायसन पाहिजे असं, नाहीतर मग पावती फाडायला लावतात. चांगले चेकिंग असते पोलिसांची पुढे. माळशेज घाटाच्या पायथ्याशीच बरोबर. पाऊस येऊन जाऊ नये कुठेतरी असं. पाऊस जरा मुसळधार थोडासा पडला असता ना, अजून जरा मस्त वाटलं असतं. पाऊस नाही पडते, गरमी वाटते अशी अजून. मंडळी, भात शेतीचे नांगर हे बघा, ट्रॅक्टर कसे, सॉरी नांगर बोलतोय. इकडे नांगरणी केली जाते इकडे भात शेतीची. बरी ट्रॅक्टरला चाकं बिका लावले त्याचे मस्त वाटतं. म्हणजे पुढे आपल्याला बाईक दिसते ती केरलाची वाटतं. KL दिसतोय, केरला का काय 04G. आणि मोठे मस्त पिकाचे सिम्बल विंबल लावले त्याने एक बाईकवरती. असं आहे बुलेट आहे, बुलेट छान असं. कुठून आलंय त्याला विचारा बघा. लय भारी वाटतंय. दादा कुठून आलात? कुठून आला? केरला? ओके केरला. ठीक आहे. बुलेट छानाची पाहायला भेटते. केरलावरून आले ते, केरला. बघा, मला वाटतं एका वर्षात एवढं सर्व असं केलं. मग गेल्या वर्षी असं काहीच नव्हतं. मस्तपैकी केलं. इकडे बघा सेफ्टी पण ठेवली असं, म्हणजे रिटेलिंग अशी वॉल टाकले मस्त छान अशी. म्हणजे ते दरड असे म्हणजे याचे कोसळण्याचा चान्स आहे रस्त्यावरती, अशी माती बिती आल्याचं. मस्त बनवले रस्ते. आणि इकडे लेडीजच का, मला वाटतं बाईक चालवते ती पण लेडीज चालवते इकडे. जास्त करून लेडीज शिकतात वाटतं इकडे गाड्या आल्या की. मस्त पैकी पाऊस आलेला आहे. हे बघा, वाव जबरदस्त. इकडे ना वरती पाऊस पडत असतो. हे बघा, आता अशीच त्या पावसाची आपल्याला उत्सुकता होती अशी मस्त छान अशी. पावसाचा आनंद घेत चाललो आपण आता माळशेज घाटाच्या इकडे. वाव, मोठा आला पाऊस. नमस्ते. तो कुठेतरी ओळखल्यासारखं वाटलं. बोललो काय बोलतोय? बरे आहेत ना? बरे एकदम मस्त.
काय नाव काय यांचं? गणेश दादा. ओके ओके. माळशेज घाटामध्ये आलेत का एकटेच फॅमिली? हो वा वा छान छान मस्त. चालू आहे तुमचं. चला ठीक आहे. ओके. कधी आला होतात कधी? आम्ही 9:30ला निघालो. असं फिरत फिरत टाइमपास करत. हो चालेल चालेल. अहो गाडीच्या बाहेर पडा, एन्जॉय करायला आलो आपण आता. मस्त. कुठे जायचं? हो आम्ही आता हळूहळू नाही बघूया. हो घेऊ. मग मुरबाडवरून जाणार ना, तिकडून काय माहित नाही कुठून काय रस्ता भेटेल तिकडून जायचं. चला येऊ मग. चला हो हो चला चला. ओके ओके. हां हां हां. म्हणजे हा रोड आहे ना डांबरीकडे छान असा रोड आहे इकडे. इथे सिमेंट काँक्रीटचा रोड नाही असं. तर माझ्याच गाडी इकडून चालू झालेलं आहे मस्त. आणि काबूस पण कुठे असं छान असं चालू झालेलं आहे इकडे. हे बघा घाट बघा जबरदस्त. आधी घाट असे पण आता घाटवरती चढतो असं छान असं. हां हां हां. तर पावसाचा आनंद घेत मस्त छान असा माळशेज घाट आपण एक्सप्लोअर करत आहोत. इथे अजून ट्रॅफिक हवालदार कुठे दिसत नाही. ट्रॅफिकवाले इथे ट्रॅफिकवाले असतात इकडे चेकिंगला दरवर्षी. जेवढा माळशेज घाट चांगला आहे बघण्यासाठी तेवढा पण रिस्की पण तेवढा आहे. असं कधी काय सांगू शकत नाही असं, कारण की तो डोंगरपट्ट्याचा भाग आहे. माळशेज घाटमध्ये पोचलेलो आपण पहिल्या स्पॉटवरती येऊन पोचलो. आणि ना मॅगीचं मध्ये असं वास येते ना मस्त छान असं. रिमझिम पाऊस आहे कुठेतरी छान असं. धुका आहे बघा. खालचं काहीच दिसत नाही इकडे बघा. खाली नाही ह्या साईडला लाकडं पण गायब झाली तिथे. चला म्हणजे जाऊया आपण आता मेन स्पॉटवरती. पुढून पण गाडी बघा ट्रॅफिक लागली होते इकडे. काय झालं प्रॉब्लेम? जाम भली मोठी लाईन आहे आपल्याला पाहायला भेटते इकडून. ट्रॅफिक लई लागलं माळशेज घाटामध्ये. कसली ट्रॅफिक आहे ते बघूया आपण आता. बापरे पाऊस पण खूप आहे. तिकडून पण ट्रॅफिक आहे इकडून पण ट्रॅफिक आहे. दोन्ही साईडने ट्रॅफिक झाले. बघ ना कसे झरे वाहतात मस्त छान असे. अरे आपण बोलतो ट्रॅफिक नाही. बघा ट्रॅफिक बघा कसं जबरदस्त भली मोठी ट्रॅफिक आहे. कसं ते वाटत ना वॉटरफॉल एक नंबर यार. लोक भिजण्याचा आनंद घेतात खूप छान असं. आपण पण वेगळ्याचा आनंद घेतो. बघा ट्रॅफिक कशामुळे झाले म्हणजे माहिती आहे का? जो गाडीवरती पाणी घेतात ना म्हणजे तो क्षण लय भारी वाटतात. आता तो पुढे आहे इथे बघा. हा नाही लोक कशी भिजतात आहे बघा ना. पूर्ण पाणी ना म्हणजे वरचं डोंगर भागाचा पाणी डायरेक्ट डोक्यावरती आपल्या पडतो माथ्यावर. लोक हे स्पॉट बघण्यासाठी थांबत असतात. असं बघा छान असं वरून पाणी डायरेक्टली डोक्यावर. ह्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. याची लोक नाही का ट्रॅफिक गाड्या लावतात तिकडे आणि मग गाड्या जायला चान्स नसतं असं. हे बघा मेन स्पॉट आला तो. आपण गाडीवरती पाणी डायरेक्ट पडतो तो. हा किती आज क्राऊड आहे बोलतो इकडे वरती बघ किती क्राऊड आहे. फार नंबर वाटतंय ना. गाडी पूर्ण धुवून दिसते. हो गाड्यांना जायला जागाच येतात. हेच एन्जॉय करतात पोरांची. नाच नाच. अरे रिक्षामध्ये काहीतरी लावलाय स्पीकर त्याने.
माळशेज घाटामधली मजा बघा, जबरदस्त मजा अशी पाहायला भेटते. भाई रिक्षामध्ये त्याची ढोलकी लावली जबरदस्त. मस्त रिक्षामध्ये फुल एन्जॉय भाई, फुल एन्जॉय. लोक जबरदस्त पाणी पडते वरून आणि आपण चाललोय आता वरती भिजायला. चांगलं खतरनाक खतरनाक भाई, खतरनाक. भाई बघा कशा गाड्या धुवून निघतात मस्त छान असं ना. लय भारी वाटतंय माळशेज घाटात आल्यानंतर. फुल एन्जॉय संडे, फुल एन्जॉय करू आज. कसला पाऊस पडतो ना, वा वा खतरनाक. भाई गाड्या बघा कशा, गाड्या कशा हॉट होऊन निघतात बघा, गाड्या कशा हॉट होऊन निघत आहेत. मॅगी मस्त. मॅगी कशी आहे रे दादा? काय काय टाकतो? कांदा टाकतो त्याच्यात, टॅमॅटो आहे, शिमला मिरची, वडापाव पण भेटतो छान असं. मक्के भेटतात, मक्के खाऊया. मक्का बघूया. माळशेज घाटात मध्ये आल्यानंतर मक्केचा आनंद घेत असतो आपण. कसं आहे मका दादा? मका 40 रुपये. ओके, हे एकच ना? एक द्या मस्त गरम द्या. उकडलेले भाजलेले सगळं भाजलेलं द्या. छान छान. असं मॅगी कशी आहे दादा? 70 रुपये. त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो सर्व असतं ना. चहा कशी आहे? चहा 20 रुपये. ओके ओके. 10 रुपये जास्त आहे का? ओके ओके. कुठले तुम्ही? आणि सावर. अच्छा ओके ओके. आणि हा ग्लास किती रुपये? एक मका काढून देतो. अच्छा हा एवढा असतो का? म्हणजे कधी मोठा आयचे 2 मका टाकले. हां हां हां. बाकीचे असे ते दांडे टाकले. ओके अच्छा अच्छा अच्छा. पाऊस सध्या आता कमी आहे ना इकडे. काय माळशेज घाटात कसं आज जास्त आहे का? तिथून तो रोड आला, तिकडे आपण तिकडून आलो होतो. त्या रोड पूर्ण क्लीन झाले आता. रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी चाललंय. पोलिसांची व्हॅन आली. पॉंग 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 पॉंग. हा सीन कसला जबर वाटते बघा. रिव्हर्स वॉटरफॉल तो बघा तिथे पुढे पाहायला भेटते. रिव्हर्स वॉटरफॉल मस्तपैकी पाणी कसं उलटा जाते असं. एक नंबर. आता हवा आहे अशी जोरात अशी ना, एक नंबर हवा आहे. हेल्मेट तर सोडला, हेल्मेटला आपलं खूप आहे ना नेल असा हवेनी. समोरचा सीन बघा कसला. हवा आली की पूर्ण ढग ना क्लीन आहे ना. हवा एवढी खूप आहे ना माळशेज घाटामध्ये. आपण एक बॉटल टाकणार दरीमध्ये, बघूया ती परत दिसणार. बघूया कॅमेरा पुढे. ए गेली ती बघ, परत पाठी आली की रिवर्स. परत पाठी आली. पाठी आली मस्तपैकी छान अशी हवा आहे. एक नंबर हवा. काय ते हवेचा स्पीड आहे ना, आपल्याला जागेवर हलवते आपल्या माणसाला अशी. चला ठीक आहे, पुढे जाऊया. सीन भारी आहे एक. या वॉटरफॉलमध्ये थोडा एन्जॉय करूया आपण. बघ हा बघ त्याला अरे भिजवला ना त्याला. अरे
खालचा सीन बघा कसा छान असं दिसतंय. खालतून गाड्या जातात त्याच्या. तिकडे एक वॉटरफॉल मस्त छान असतं. काका मस्त नाचतात बघा जबरदस्त. नको 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 काका नाचा नको नको मस्त पैकी एन्जॉय करतायत. लय भारी. घाटामध्ये दरड बघा कशी कोसळली 4-5 दिवसापूर्वी. रिस्की आहे खूप असं बघा ना. रस्त्यावरचे दगडे हटवलेले आहेत पण इकडे बघा केवढे मोठे मोठे दगड आहेत असे. चला पुढे जाऊया आपण. आणि पूर्ण धुकं बघा ना, पूर्ण धुकं आहे. इथे एक मंदिर आहे असं छोटंसं, आपण इथे दर्शन करू येते बघा. शनिदेवाचं पण मंदिर आहे, हनुमंतरायांचं आहे, शंकर भगवानांचं आहे. आपण शनिदेवाचं दर्शन करूया. इकडे शनिदेवाचं आपण दर्शन केल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया. इकडे हनुमंतरायांचं दर्शन करूया. नंदी पाहायला भेटेल, छान असं नंदी महादेवाची पीठ आहे. दत्तदेवाचं पण आपल्याला मूर्ती पाहायला भेटेल ना. गणपती बाप्पा पण आहे. अरे किती किती हातात घेतोय बाबो. अरे टाकून देतोय. अरे किती बाईक चालवतो तो. आणि बघा किती उंचावरून पडतोय छान असं. आपण या वॉटरफॉलच्या इथे पुन्हा एकदा आलेलो आहोत असं. हा 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 खतरनाक. जास्त वर नको जाऊ. पुढचा स्पॉट बघा मस्तपैकी. आपण दुसरा एक स्पॉटवरती आलो. मस्त छान असा स्पॉट आपल्याला पाहायला भेटतोय. पांढरा शुभ्र पाणी असा, पाणीच पाणी मस्त आहे, क्लीन पाणी. हे रिस्की आहे थोडंसं. पाणी म्हणजे जास्त आला ना तर फोर्स आहे ज्याला जाऊन वावत नेल खाली असं. म्हणजे माळशेज घाटामध्ये आल्यानंतर खूप सारे आम्ही एन्जॉयमेंट केलेले आहे. आता आम्ही फायनली घरी जायला निघालो आहोत. तर फायनली म्हणजे आपण माळशेज घाटाचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला म्हणजे बाय, धन्यवाद.